उद्याच्या 26 तारखेला आपलं बहुमोल असं मत महाविकास आघाडीचे उमेदवार नानासाहेब काटे यांना देऊन त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। जगायचं असेल तर सोड धाकर, मरायचं असेल तर स्वाभिमानाने डोळे झाकर, दे माझ्या हाकेला तू हाकर आणि जागृत व्हा या महाराष्ट्रातली पाकर। ही लढाई आहे काट्यानी काटा काढायची। आता खूप झालं, आम्ही अन्याय दाबून खूप सहन केलेला आहे। त्यामुळं सगळ्यांना विनंती करते, येत्या 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हापुढील बटन दाबून नाना काट्यांना विजयी करा, असंच मी आवाहन करते। की ज्या माणसानं, ज्या व्यक्तीनं, ज्या परिवारानं, ज्या पक्षानं या शहरातल्या जनतेला न्याय दिला, या शहरातली महत्वाची डेव्हलपमेंट केली, इथली विकास कामं केली, त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहा। आदरणीय दादा, आदरणीय पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहा। उद्याची क्रांती आम्हाला करायची असेल तर आजपासून तयारी करूया, नाना काटेंना विजय करूया आणि नाना काटेचा विजय हा महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा विजय असेल। नाना काटेंचा विजय हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा विजय असेल। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आपण एका वानर सेनेप्रमाणे या चिंचवड मतदारसंघामध्ये उतरलेलो आहोत, तर नक्कीच या भ्रष्टाचारी लंकेला जाळल्याशिवाय आपण राहणार नाही। दादा, जे पण मतदान होईल त्याच्या 65% मतदान हा तुषार कांबळे आपल्या विभागातून नानांना नक्कीच येईल आणि हीच विजयाची नांदी असेल हे आपल्याला सांगू इच्छितो। आपलं जे दररोजचं जे काम आहे, वॉटर, मीटर, गटर, या कामांमध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तर दादांच्या विचाराचा आमदार म्हणजेच नाना काटे आपल्याला निवडून देणं हे मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतो की काळाची गरज। तुम्हाला जाहीरपणे सांगतो की आपण सर्वजण फक्त आणि फक्त आपले महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। आणि ही आपल्याला ठरवून द्यायची आहे की नाही, पिंपरी चिंचवडने विकासाचा मार्ग दाखवला होता अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, तोच मार्ग पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची खरी वेळ जी आहे ती आज आलेली आहे। म्हणून मला विश्वास आहे की ज्या पद्धतीची गर्दी इथे जमलेली आहे, हे लोक नाना काटे यांच्या घड्याळीच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने जे आहे त्यांना विजय करून इथून महाराष्ट्रामध्ये एक नवा संदेश, परिवर्तनाचा संदेश जो आहे तो संदेश देणार आहे। अण्णाला नानाची जोडी, अण्णा आणि नाना जोडी, आणि त्याच्या मागे मी आहेच। आणि काही कमी पडलं तर तुम्ही मला सांगा ना अजित पवार, तुम्ही त्या दिवशी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की मी मागे आहे, परंतु हे असं करतात। मी त्यांना योग्य पद्धतीनं आपल्या सर्वांगीण विकास करायलाच भाग पाडेन, हा पण शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला देतो। विकासाचे वचन म्हणजे घड्याळाचे बटन। घड्याळ, घड्याळ, घड्याळ।